नवी मुंबई मनपा के आम चुनावों के लिए घोषित प्रभाग रचना को लेकर प्राप्त 2500 सुझावों और आपत्तियों पर आज वाशी स्थित विष्णुदास भावे हॉल पर सुनवाई हुई। यह सुनवाई कृषि विभाग के प्रधान सचिव विकास रस्तोगी की उपस्थिति में हुई। इस दौरान मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे भी मौजूद थे। इस दौरान भाजपा और शिवसेना समेत विभिन्न दलों के सदस्यों और नागरिकों ने प्रभाग रचना पर अपने सुझाव और आपत्तियां दर्ज कराईं। इस सुनवाई के दौरान प्रभाग रचना को लेकर विपक्षी दलों और भाजपा में साफ नाराजगी देखी गई, जबकि शिंदे सेना गुट में खुशी का माहौल देखा गया। बीजेपी के नेताओं ने बिना नाम लिए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर अप्रत्यक्ष निशाना साधते हुए इसे बीजेपी को अडचण में लाने का राजनीतिक दाव बताया। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं जी प्रारूप आराखडा रचनेची जी काही नकाशे जाहीर केले त्याच्यावरती हरकती आणि सूचनांचा आज दिवस होता। या ठिकाणी मी आणि सागरजी नाईक यांनी विशेष संपूर्ण 111 प्रभागांच्या संदर्भातल्या हरकती आणि सूचना केल्या होत्या। त्या हरकती आणि सूचनांचं नियमाचं काटेकोरपणे शक्य त्या ठिकाणी पालन करून आवश्यक असलेल्या गोष्टींची जोडणी करून लोकसंख्येची जोडणी करून मूळ वस्त्या तुटणार नाहीत, मोठे हायवे रेल्वे नाले क्रॉस होणार नाहीत अशा पद्धतीचं सादरीकरण आम्ही केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आता जे हरकती सूचनांसाठी आलेले निवडणूक आयोगाचे रस्तोगी साहेब आणि माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका आणि त्यांच्यासमोर आम्ही सादर केलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे की केलेल्या एकंदरीत प्रभाग रचनेमध्ये असलेल्या त्रुटी, त्याच्यावर असलेल्या शंका, त्याच्यामध्ये असलेल्या सूचना या योग्य पद्धतीने मांडून नवी मुंबईच्या जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। खरं तर सूचना हरकती ह्या सर्वात जास्त प्राप्त झाल्या। त्याचं कारण आहे की ह्यावेळेस 2011च्या सेन्सेक्सप्रमाणे या ठिकाणी ह्या निवडणुका होणार आहे आणि त्या होत असताना त्याच्यामध्ये 14 गाव हा ॲडिशनल जो टच आहे तो नैसर्गिकरित्या कुठेही भौगोलिकदृष्ट्या संलग्न नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आपण प्रभाग क्रमांक 6 आता जो म्हणतो आहे तो जुना प्रभाग क्रमांक 18, 19, 26 आणि पावणे गावाचे तुकडे केले आहेत, वस्तीचे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर आडोली भोतोलीसारखा हा 100% ट्रायबल असलेला एरिया हा त्या ठिकाणी काढलेला आहे, वगळलेला आहे। तर एक तर या ठिकाणी हे विभाजन करताना मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनमध्ये त्याचा परिणाम होणार आहे आणि वस्त्या तोडल्यामुळे लोकांना जो प्रशासकीयदृष्ट्या जो त्रास सहन करावा लागणार आहे तो अधिक होणार आहे। त्यामुळे माझी मागणी निश्चितपणे अशी आहे की 14 गावं याला जर जोडायचीच असतील तर 14 गावाचा स्वतंत्रपणे एक प्रभाग करावा। परंतु 2011ची जनगणना जर आपण आज धरली तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या बसत नाही, परंतु आज जर 2021ची जनगणना असती तर कदाचित ती त्या ठिकाणी बसलं असतं। त्यामुळे हा जो विचार आहे हा निश्चितपणे निवडणूक आयोगाने करावा आणि लोकांना हे वाढतं शहर आहे, ह्या शहराला म्हणजे आपण पाहतो की 2 लाखापासून सुरू झालेलं हे 16 लाखावर गेलेलं हे शहर आहे आणि 16 लाखावर जर 10 लाखाच्या जनगणनेवर आपण विभागणा करा असाल तर जिथे लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक मतदारसंख्या आता त्या प्रभागामध्ये आहे। तर ते कुठं फ्री अँड फेअर अशा प्रकारचं इलेक्शन होणार नाही। तर ज्या सूचना लोकांनी केल्या त्या सूचना निवडणूक आयोगाने ग्राह्य धराव्यात आणि लोकांना होणारा त्रास वाचवावा। एक जागरूक नागरिक आहे नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जी लहान पोरांनी बनवल्यासारखी आहे, तिच्यावर निकषाप्रमाणे नियमाप्रमाणे आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य होतं, जबाबदारी होती। त्यामुळे कुठल्या पक्षाला लक्षात न घेता निकष आणि नियम आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे गाईडलाईन्स मार्गदर्शन तत्त्व दिले ते फॉलो होत नाही, त्या दृष्टीने मी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सगळे पर्याय सुचवलेले आहेत आणि निश्चितच मी त्यांना चॅलेंज देखील केलेलं आहे की माझ्या नकाशामध्ये दिलेल्या नकाशामध्ये आपण बनवलेल्या नकाशापेक्षा कमी त्रुटी आहे, आपल्या नकाशापेक्षा जास्त त्रुटी दाखवा, सिद्ध करून दाखवा, अशा प्रकारचं चॅलेंज मी त्यांना केलेलं आहे। आता लोकसंख्येचे निकष हे फॉलो करणं जरुरी आहे।
किमान आणि कमाल लोकसंख्येची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्यांनी ती मर्यादा ओलांडायची आहे. त्यांनी 7 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी कमाल मर्यादा आणि 3 ठिकाणी किमान मर्यादा ही ओलांडली आहे. आणि मी त्यांना जे पर्याय बनवून दिलेले आहेत त्यामध्ये 0 ठिकाणी लोकसंख्येची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. त्याचबरोबर तिथे आवश्यकता नसताना फक्त कोणाला फायदा होईल या दृष्टीने हायवे क्रॉस मेन रोड क्रॉस केल्याचे दिसून येते. सुरुवातीलाच का केलं अशी मला शंका येते. आवश्यकता नव्हती. जिथे आवश्यकता असेल तिकडे काही झालेलं असेल चेंज तर आम्ही देखील समजू की बाबा इथे आवश्यकता ती पडत होती. आता मी एक या प्रभाग रचनेमध्ये अतिशय म्हणजे एक फ्रेम लावून जो एक प्रभाग आपण भिंतीला लावला पाहिजे महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये हे एक उदाहरण आहे की ज्यांनी बनवलं त्याची बौद्धिक क्षमता काय लेवलची आहे ते त्यामध्ये दिसून येते. की प्रभाग क्रमांक 18 तुम्ही बघा त्यामध्ये जुईनगरचा भाग त्याला जोडलेला आहे 18ला. त्या जुईनगरचा फिजिकल रस्तारूपी संपर्कच त्या प्रभागाशी नाही, ॲक्सेसच नाही. ते असताना देखील लोकसंख्येची कमाल मर्यादा ओलांडली गेलेली आहे. म्हणजे तो प्रभाग हा एखाद्याच्या बौद्धिक क्षमता ज्यांनी बनवण्याची ते दर्शवण्याचं उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 18. आणि ते निकष पाळून लोकसंख्येचा निकष पाळून ती त्रुटी हटवून मी प्रभागाचा पर्याय त्यांना सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडे बुद्धी असतील तर ते स्वीकार, बुद्धी नसतील कोणाला फायदा करून घ्यायचा आहे तर ते तशाच प्रकारे ठेवतील. वहीं मनसे के गजानन काले ने यह प्रभाग रचना ठाणे के बंगले में तैयार की गई प्रभाग रचना है ऐसा कहकर शिंदे गुट पर प्रहार किया. मला वाटते सगळ्या महाराष्ट्रात ज्या काही 23-26 महानगरपालिका आहेत तिथे सत्ताधाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीची वॉर्ड रचना करताना महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी दिसतात. आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेतली प्रभाग रचना सुद्धा अपवाद नाहीये. नवी मुंबईत सुद्धा पूर्वी व्हाईट हाऊसवरून या सगळ्या वॉर्डच्या रचना व्हायच्या. आता फक्त ठाण्याच्या बंगल्यावरून वॉर्ड रचना होते, प्रभाग रचना होते. एवढंच काय तो फरक राहिलेला आहे. नैसर्गिक नाले असतील, रेल्वे ट्रॅक असतील, निवडणूक आयोग स्वतः सांगतंय की हे निकष पाळूनच प्रभाग रचना व्हायला पाहिजे, वॉर्ड रचना व्हायला पाहिजे. कुठलेही निकष पाळलेले नाही. म्हणजे जुईनगरचा जो वॉर्ड आहे तो रेल्वे पटरी क्रॉस करून वाशी गाव आणि वाशीला जोडला गेला. म्हणजे ही कुणाच्या डोक्यातली सुपीक आयडिया आहे? कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे वाटतं? हे फक्त ठाणे सांगतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या सोयीनुसार ही प्रभाग रचना करतात. याला आम्ही आक्षेप हरकती घेतलेल्या आहेत. मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवकांनी अनेक ठिकाणी घेतलेले आहेत. हे दुर्दैव की सत्ताधारी मध्ये भारतीय जनता पक्ष आता म्हणतो की आम्ही नाहीच झालं तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू. याच्यातून महानगरपालिकेचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो संदेश घ्यावा आणि ही प्रभाग रचना सदोष व्हावी. जी काय आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यात पारदर्शकता नाहीये. ती पारदर्शकता आली. प्रशासकीय वॉर्ड आहेत, आज 8 वॉर्ड ऑफिसेस आहेत. आपण कशा पद्धतीने वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला सांगणार आहात की नेरूळमध्ये काम करा आणि नेरूळच्या माणसाला सांगणार आहात तुर्बे वॉर्ड ऑफिसमध्ये काम करा. शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवारांनी जाणं हे लोकप्रतिनिधींना कठीण होऊन जाणार.